हवामान खात्याकडून महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई, नाशिक, पालघरसह काही भागात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढचे 24 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहे। प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। संदीप, खरं तर पुढचे 24 तास महत्त्वाचे असणार आहेत। मागचे काही दिवस आपण पाहिलं, प्रचंड नुकसान राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचं झालंय, सर्वसामान्यांचं झालंय। आता पुढच्या 24 तासांमध्ये नेमका कोणत्या भागांना इशारा देण्यात आला? अगदी भारतीय हवामान खात्यामार्फत हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यातल्या काही भागांना हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई सबर्ब असेल, त्याचबरोबर रायगड, पुणे आणि अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर या जिल्ह्यांना हा प्रामुख्याने रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। आणि काम असेल तरच घराबाहेर पडा असं देखील हवामान खात्यानं म्हटलेलं आहे। पाहायला गेलं तर विदर्भावर देखील यापूर्वी विदर्भातल्या पूर्व भागावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला होता आणि त्यानंतर प्रति तास जवळपास 43 किलोमीटर वेगानं जे वारा आहे ते पश्चिमेकडे सरकत होतं आणि त्यानुसार अकोल्याच्या भागामध्ये म्हणजे दक्षिणेच्या भागामध्ये हे केंद्र जे आहे ते सध्या असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय। आणि मुंबईचा जर विचार केला तर 3000 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस मुंबईमध्ये झाल्याचं सांगितलं जातंय। कुलाबा, सांताक्रूज मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालाय। कुलाबामध्ये 2000 तर सांताक्रूज मध्ये 3000 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पूर परिस्थिती जी आहे ती ओसरलेली नाही आहे। शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। अशातच आता पुढचे 24 तास हे अतिशय महत्वाचे असणार आहेत। आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, घराबाहेर लोक पडणार नाहीत, पण उद्या दुपारपर्यंत हीच परिस्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये राहणार आहे। त्यामुळे घाटमाथा असेल आणि मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातले हे जे काही जिल्हे आहेत मुंबईसह पालघर आणि इतर कोकणला लागून असले त्या ठिकाणी हा रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। बरं, धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.